आपण पाहतोय की या ठिकाणी आज जे सरस महालक्ष्मी प्रदर्शन 2024 या ठिकाणी लागलं आहे। विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल असताना आज जर खाद्य तेलाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर वाढणारं कोलेस्ट्रॉल आणि इतर प्रमाणामध्ये जे काही रोग होतात ते तेलामुळे होतात। आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने आज घाण्याच्या तेलाचं महत्त्व या ठिकाणी आता वाढत चाललं आहे। आणि ह्या घाण्याच्या तेलाचं उत्पन्न या ठिकाणी आज या ठिकाणी धाराशिव या जिल्ह्यामधून हिवरडा या ठिकाणावर एक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आला आहे। काय सांगाल विशेष हे तुमचं जे घाण्याचं तेल आहे काय आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने उपयुक्त आहे? घाणीचं तेल आहे हे जे आपण रिफाइंडचं तेल जे घेतो ना त्या तेलात ह्यात म्हणजे जवळजवळ 70% डिफरन्स येतो। हे लाकडी घाणीवरचं तेल आपण तयार करताना 30% स्निग्ध पदार्थ असतो तो ती जे चोथा निघतो ना बाजूला त्याच्यामध्ये राहून ह्या शरीराला आवश्यक असणारे जे जीवनसत्व आहेत ही लाकडी घाणीवर मिळतात शरीराला। आणि कोल्ड रिफाइंड मध्ये ते राहत नाहीत। आपण खपरी पेंट जर बाजारातून घेतली तर त्या पेंडीला आपण हात लावला तर असं कोरडा त्याला स्निग्ध म्हणजे चोपडपणा थोडा पण राहत नाही। ही ढेकळी पेंट जर आपण केली तर ते शरीराला माणसांना पण चांगली आहे। जनावराला तर आहे, आम्ही ग्रामीण भागात राहतो, आम्ही हा विचार केला की माणसाचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि जनावरांचं पण चांगलं राहिलं पाहिजे। आम्हाला शेतीला जोडधंदा हा दुग्ध व्यवसाय आहे आमच्या मराठवाड्यामध्ये। मग आम्ही जनावराला पण ही पेंट देतो, त्याच्यामुळे जे जलशे आपण 50-50, 60-60 हजाराला लाखांना गाय आणतो ती जर गाभणी नाही राहिली तर परत आपल्याला ती काय म्हणतात तसं बाजारात नेऊन 5-6 हजाराला द्यावी लागते। तेही ह्यापासून होणारा दुष्परिणाम वाचतो आणि माणसाच्या शरीराला पण चांगल्या पद्धतीने। अगदी याच्यासाठी काय कुठल्या शासनाच्या योजना आहेत, कशा पद्धतीने तुम्ही या व्यवसायाची सुरुवात केली? हे महाराष्ट्र ग्रामीण उन्नती अभियान जे चालू झालं आमच्याकडे 2017ला, म्हणजे 2017 डिसेंबर 27 म्हणजे 15च्या नंतर वर्धेने आल्या होत्या। वर्धेहून त्यांनी एक आमच्यात गट तयार केले। ते गट तयार केल्यानंतर आम्ही घर सोडलं, म्हणजे घर ते तालुका, तालुका ते जिल्हा, जिल्ह्याहून आता आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलो। ते एकमेव ठिकाण आहे महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान। बरं, पण याच्यामध्ये कशा पद्धतीने हा व्यवसाय तुमचा इन्व्हेस्टमेंट काय आहे, फायदा काय होतो, काय सांगाल? हा व्यवसाय चालू करताना मग आम्हाला CMGP PMGP हे तेव्हाच माहित झालं अभियानात आल्यावर। मग मी मुख्यमंत्री सहायता निधी योजनामधून माझा अर्ज केला आणि मी ते कर्ज घेतलं। म्हणजे बँकेने मला स्वतःची 5% गुंतवणूक आणि बाकीचे बँकेने दिलं। तो दर महिने हप्ता फेडतो, कधी थकतो आमचा कधी फेडतो आणि मला भांडवल उपलब्ध झालं। भांडवल उपलब्ध झालं त्याबरोबर बाजारपेठ पण निर्माण झाली। हेच तेल जर मी गावी विकायचं म्हणलं तर हे लोक घेत नाही, ग्रामीणचे लोक हे तेल खात नाही, रिफाइंडचे खातात। मग त्या काही गोष्टी समजून सांगण्यासाठी पण आपल्याला जनसंपर्कात जाता आलं की हे का महत्वाचं आहे आणि ते का खाऊ नये ह्याच्यावर पण थोडं आपल्याला काम करता आलं। आणि मार्केटचा प्रश्न निर्माण झाल्यावर आम्ही त्या अभियानामध्ये मांडला। त्याच्यासाठी मग तुम्हाला शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विक्रीसाठी काय उपाययोजना असतात? ह्यामध्ये आम्हाला हा जो स्टॉल आहे इथं राहायचं फ्री मध्ये आहे, जेवण फ्री मध्ये आहे। आणि मी तर एक म्हणेन, मी ग्रामीण भागातली आहे, आई वडिलांनंतर जर एखादी स्त्री माहेरी गेली तर तिची परिस्थिती असते तिनं जी व्यक्त होताना बोलून दाखवते ना त्याहीपेक्षा उत्तम आहे महाराष्ट्र राज्य जीवन अभियान। अगदी शासनाच्या या उपक्रमामुळे या ठिकाणी हे स्टॉल लावण्यात आले आणि विशेष म्हणजे त्याच्यामुळे किमान यांना एक मार्केटमध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची या ठिकाणी संधी शासनाने यांना मिळवून दिली। आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीनं हे जर तेल शरीराला पोषक आहे हे देखील दाखवून देण्याचा ह्या स्टॉलच्या माध्यमातून हे प्रयत्न आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वयंसहायता समूह धाराशिव येथून हे स्टॉल या ठिकाणी आला आहे। आपण अशाच बऱ्याचशा स्टॉलची माहिती या माध्यमातून घेत आहोत। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।